नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना चपाती करता येत नाही, ती लाटता येत नाही किंवा चपाती करायचा कंटाळा येतो. कारण चपाती करायचं म्हटलं की मग कणिक मळायची, ती चांगली भिजली की गोळे करून पुन्हा लाटायचे, भाजायचे, खूप मोठी प्रोसेस किंवा अगदी नको असं वाटतं. त्याविना मस्तपैकी गव्हाच्या पिठापासून ही हेल्दी रेसिपी अगदी झटकीपट 5 मिनिटात बनवू शकता. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं बघा, एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ही रेसिपी ना मी साधारणपणे 3 ते 4 लोकांना अगदी पुरेशी होईल अशी बनवते. त्यासाठी ते मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. 2 चमचे इतका मी बारीक रवा घेतलेला आहे. रवा बारीक असेल तर उत्तम रेसिपी जमते, मोठा असेल तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे. आता यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ना हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून रवा आणि गव्हाचं पीठ आहे हे सगळं चांगलं असं मिक्स होईल. आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालणं, ह्याचं एक सैलसर असं बॅटर भिजवून घ्यायचं. आता जेव्हा जेव्हा आपण हे पीठ तयार करतो तेव्हा गव्हाच्या पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होतात आणि त्या मोडताना खूप वेळ जातो. म्हणून मी एक टिप तुम्हाला सांगते की थोडं थोडं पाणी घालायचं आणि पटकन मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी होत नाहीत. तुम्ही जर एकदाच पटकन पाणी टाकाल ना तर काय होतं की पाणी जास्त आणि मग पीठ कमी झाल्यामुळे त्याच्या गाठी बनतात आणि त्या मोडायला खूप वेळ जातो आणि मग रेसिपी करायलाच नको वाटते. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. थोडं थोडं पाणी घालून एक चांगलं सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं. आता पाण्याचं एक्झॅक्ट प्रमाण मी किती वापरलं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, कारण ह्याला पाण्याचं प्रमाण असं परफेक्ट नसतं. नंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रमाण सांगेनच. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला कुठला स्पेशल व्हिडिओ बघत असेल तर त्याचं नाव मला कमेंटमधून सांगा, मी तो पण व्हिडिओ लवकरात लवकर बनवून तुमच्यासमोर घेऊन येईन. आता बघा, अशा पद्धतीनं पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घेते. आता ही रेसिपी बनवायला फारसा काही खर्चिक सामान आणावं लागत नाही, कोणतंही वेगळं मसाले किंवा वेगळं साहित्य लागत नाही. त्यामुळे घरच्या साहित्यात असल्यामुळं तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. त्यामुळे ही रेसिपी माझ्यासाठी फुलप्रूफ रेसिपी आहे. मला बऱ्याचदा चपाती करायचा कंटाळा येतो, मग काय बनवायचं तर नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ना गरमागरम ही रेसिपी बनवून देते. सगळे अगदी खुश होतात. आता बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ताई तू जेव्हा रेसिपी दाखवतेस त्यावेळी ती बऱ्याच वेळा येतात पण आमच्या रेसिपी चुकतात, म्हणून मी अजिबात व्हिडिओ स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ घेऊन थोडासा फास्ट फॉरवर्ड हा मी व्हिडिओ केलेला आहे. पीठ चांगलं भिजू दे, ह्यासाठी आपण एक 5 ते 7 मिनिटं असं साईडला ठेवून पुढची कृती करूयात. तर इथं एका छोट्या पॅनमध्ये बघा 1 चमचा इतकं तेल घातलं. आता रेसिपीला फारसं तेल लागत नाही, त्यामुळे तेलाचा वापर जास्त करू नका. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायचे. आता रेसिपी करते विना जिरे मोहरी चांगले फुलले गेलेत ना तर त्याची खमंग फोडणी आपल्या संपूर्ण रेसिपीला लागते. त्यामध्ये अर्धा इंच खिसून घेतलेलं आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी खिसून घेतल्या होत्या, तर त्या घातल्यात. आलं लसूणचा फ्लेवर आहे ना तो खूप सुंदर लागतो आणि त्यामुळे चवीला अगदी भन्नाट रेसिपी अशी लागते. हे सगळं तेलावरती 2 मिनिटं परतवून घेतलं. त्यामध्ये आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या. लहान मुलं जर खाणार असेल तुम्ही हे थोडंसं स्किप पण करू शकता. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातला. हे सगळं परतवून घ्यायचं. आता जर तुम्हाला ही रेसिपी आणखीन जास्त हेल्दी करायची असेल, तुम्ही यामध्ये खिसून घेतलेला गाजर, बारीक चिरून घेतलेला कोबी किंवा बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्या घालता, किंवा जर तुम्हाला पालेभाज्या घालायचं तुम्ही अगदी बारीक चिरून पण पालेभाज्या इथं वापरू शकता, जेणेकरून ती जास्त हेल्दी होईल. कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये इतक्या भाज्यांचा वापर केला. आता हे सगळं परतवून घेतलं. कांदा आपल्याला अजिबात मऊ वगैरे करायचं नाही, फक्त 2 मिनिटं मोठ्या गॅसवरती ना हे सगळं परतवून घ्यायचं. आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो बारीक चिरून तो घातला. तो पण बघा सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा. आता माझ्याकडे जास्तीच्या भाज्या नव्हत्या त्यामुळे मी वापरले नाहीत, फक्त कांदा टोमॅटो नेहमी घरी असतं तर तेच वापरून मी बनवलं. हे पण सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. छान असं या फोडणीमध्ये अगदी मस्त मिक्स झालं. तर गॅस बंद करून घेऊयात आणि आता ही छानपैकी गरमागरम जी फोडणी तयार करून घेतली होती, ह्याचे पीठ तयार करून घेतले तर त्यामध्ये घालायची. अशी फोडणी दिलेली जेव्हा आपण भाज्या घालतो ना कोणत्याही रेसिपीमध्ये, त्याची चव ना अगदी दुपटीनं वाढते. कारण जर नुसतंच कच्चा कांदा टोमॅटो टाकू त्याची चव आणि फोडणी दिलेल्या कोणत्याही भाज्यांची चव थोडीशी वेगळी लागते. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. छान रंग यावा म्हणून पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो जात नाही, त्यामुळं ही हेल्दी रेसिपी आहे. माझ्या आजीला फार जास्त आवडते, कारण ती अगदी गरम गरम आणि मऊ मऊ लागतं ना, त्यामुळे पटकन तिला आवडते. ती नेहमी माझ्याकडे सांगते की ते बनव की गव्हाच्या पिठाचे छानपैकी अशी घावणं किंवा धिरडं नक्की बनवून दे. तर मी आठवड्यातून एकदा तरी नक्की हे बनवत असते. थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे. आता हे पीठ कसं करायचं ते पण सांगते. जर तुम्हाला थोडं मऊ हवी असेल रेसिपी तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घालू शकता, आणि जर तुम्हाला छान अशी मध्यम थोडंसं मऊ आणि थोडी कुरकुरीत हवी असेल तर साधारणपणे थोडं सरसरीत बॅटर ठेवायचं. कारण जर पीठ घट्ट असेल तर त्याला म्हणावी अशी जाळी पडत नाही आणि त्यामुळे ते कुरकुरीत होत नाही. थोडंसं सैलसर पीठ असेल तर त्याला छान जाळी पण पडते आणि त्याबरोबर ते कुरकुरीत पण होतं. तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी अशा पद्धतीने केलेली आहे. अगदी पातळ पाण्यासारखंही नाही आणि अगदी घट्टही नाही, तर मध्यम
अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. साधारणपणे 1.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं मला 3 ते 3.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. आता प्रत्येकाचं गव्हाचं पीठ किंवा रवा ह्याच्यावर देखील पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर आपलं कलरफुल असं हे जे पीठ आहे ते छानपैकी तयार झाले. आता लगेचच आपण मस्तपैकी धिरडे जे ते बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती इथं बघा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला होता. तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता जेव्हा जेव्हा धिरडे करतो आणि त्यामध्ये सोडा नसतो त्यावेळी लक्षात ठेवा ते तवा जो आहे तो चांगला कडकडीत तापला पाहिजे. पीठ पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने आता हे बघा छानपैकी धिरडं घालून घ्यायचं. याला छान जाळी पडते. तवा कडकडीत तापल्यामुळं काय होतं पटकन अशी मस्त छान अशी एकसारखी जाळी पडते. आता गॅस जो आहे तो थोडा मध्यम करायचा आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाट बघायची. म्हणजे काय होतं वरची जी बाजू आहे ना ती पटकन अशी शिजते. 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतले. वरची बाजू बघा छान कोरडी झाली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची अगदी मस्त दिसते. वरून थोडंसं तेल आणि कडेनं पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता बाजू पलटी करून घ्यायची. म्हणजे मस्तपैकी अशी जाळी पण पडते आणि दोन्ही बाजूनं भाजल्यामुळे हे धिरडं खायला पण खूप मस्त लागतं. अगदी चविष्ट आणि खमंग लागतं. कोणतीही भाजी लागत नाही, चटणी लागत नाही, नुसतेच खायला पण खूप छान लागतात. बऱ्याचदा भाजी वगैरे केलेली असेल आणि चपात्या लाटायला नको असेल ना तर त्यावेळी पण करू शकता. किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये ना आता काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. पोहे उपमा तर आपण रोजच करतो. त्यावेळी काय करायचं तर मस्तपैकी गव्हाच्या पिठाचे असे हेल्दी धिरडे करून द्यायचे. सगळ्यांना आवडतील, पोट भरेल पण मन बनाने अशी रेसिपी आहे. आणि जर तुम्ही ही रेसिपी करून बघितली, तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एक छान तुम्हाला धिरडं घालून दाखवते. पुन्हा तेल लावून घेतलं, गॅस मोठा केला, पळीवरून बॅटर घातलं. आता गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे धिरडं अगदी पटकन शिजतं, फारसा वेळ लागत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या पिठाचे धिरडे आवडतात तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या नाश्त्यामध्ये रोज काय वेगळा पदार्थ असतो किंवा तुम्हाला नाश्त्यामध्ये काय खायला जास्त आवडतं तर त्या पदार्थाचं नाव पण मला सांगायला विसरू नका. जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला एकमेकांना काय काय आवडतं. तर छान असे धिरडी बघा दोन्ही बाजूने मी भाजून घेतली. मस्त अशी धिरडी गरमागरम तयार झाली. गरमागरम धिरडी असतील ना तर आपण 2-3 अगदी पोट भरेपर्यंत अनलिमिटेड धिरडी खाऊ शकतो. आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुलांच्या डब्याला पण ही धिरडे देऊ शकता. तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप अगदी कशासोबतही सर्व करूता. मी आज सकाळी मस्तपैकी गव्हाच्या पिठाची धिरडी बनवलीत. मस्तपैकी कोवळे उन्हाची तिरीप आणि त्यासोबत गरमागरम ही गव्हाच्या पिठाची धिरडी अप्रतिम असा बेत होतो. मला प्रचंड आवडते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.